पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे यावेळेस पुणे पोलिसांच्या व्हॅनमध्ये असलेल्या अंधेकर टोळीच्या गुंडांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। थोडक्यात काय तर पोलिसांच्याच व्हॅनचा पाठलाग करण्यात आलाय, पोलीस बंदोबस्ताची रेकी करण्यात आली आहे आणि हे सगळं कुणी केलंय तर एसटी बॉईज म्हणजेच ठोंबरे टोळीकडून हे सगळं करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे भर पोलीस बंदोबस्तामध्येच कदाचित अंधेकर टोळीतील या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुंडांना संपवण्याचा हा सगळा कट असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या खुनानंतर पुण्यामध्ये गँगवॉर भडकलेलं आपण पाहतोच आहे। अंधेकर टोळीनं वनराज यांच्या खून प्रकरणामध्ये जे सहभागी होते त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला संपवण्याचा जणू काही प्रण घेतलाय। तशाच पद्धतीने त्यांनी जवळपास 3 घटना आतापर्यंत 3 गुन्हे करून ठेवलेले आहेत आणि असं सगळं घडत असताना या प्रकरणामध्ये जी विरोधी टोळी आहे म्हणजेच कोण तर सोमनाथ गायकवाड टोळी आणि सूरज ठोंबरे टोळी, हे दोन्ही टोळी या ज्या आहेत या वनराजच्या खून प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा संशय होता। अर्थातच सोमनाथ गायकवाड टोळीनं तर हे प्रत्यक्षपणे तो स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी होता, त्यामुळे त्या टोळीतील अनेक गुंड, स्वतः सोमनाथ गायकवाड हा सुद्धा सध्या तुरुंगामध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र असं असताना सूरज ठोंबरे आणि त्याची टोळी बाहेर मोकाट आहे आणि याच टोळीकडून आपल्या विरोधी टोळीला संपवण्याचे कट आखले जातात, म्हणजेच अंधेकरांना टार्गेट केलं जात आहे। आता घडलेलं मुळात असं आहे की आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये ऑलरेडी संपूर्ण अंधेकर कुटुंब आणि टोळीतील अनेक सदस्य हे सध्या तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। आता ज्या दिवशी हा सगळा घटनाक्रम घडला त्यावेळेस असं झालं होतं की नंदुरबार तुरुंगामध्ये यापैकी काही आरोपींची रवानगी करण्यात आली आहे, ज्यामध्ये कृष्णा अंधेकर अर्थात वनराजचा लहान भाऊ आणि कुख्यात गुंड बंडू अंधेकरचा लहान मुलगा आहे। सध्या अंधेकर टोळीची सूत्र तोच सांभाळत असल्याचा पोलिसांना एकंदरीत संशय आहे। त्यामुळे कृष्णा अंधेकर, कृष्णाची दुसरी एक बहीण आहे, त्या बहिणीची दोन्ही मुलं म्हणजेच कोण तर स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर अशी ही दोन्ही मुलं, या तिघांना सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून नंदुरबार कारागृहामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात आलेलं आहे। आणि गेल्या 2-4 दिवसांपूर्वी असं घडलेलं होतं की याच तिघांना घेऊन एक पोलीस व्हॅन पुणे शिवाजीनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये पोहोचलेली होती। काही दिवसांपूर्वी सहकार नगरमध्ये एका तरुणावरती गोळीबार झालेला होता। त्या गोळीबाराच्या मागे कदाचित कृष्णा अंधेकर आणि स्वराज तुषारचा हात असण्याचा पोलिसांना संशय आहे। त्याच्याशी या तिघांशीही संबंधित असलेल्या आरोपींकडून हा गोळीबार करण्यात आला होता। त्यामुळे त्याच प्रकरणामध्ये या तिघांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला होता आणि न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। त्यामुळे या तिघांना सुद्धा न्यायालयीन कामकाजासाठी म्हणून शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। कोर्टातून मात्र जेव्हा पोलीस व्हॅन त्यांना पुन्हा नंदुरबारच्या दिशेनं घेऊन निघालेली होती त्याच वेळेस शिवाजीनगर कोर्टापासून ते थेट चाकणपर्यंत, शिवाजीनगर ते चाकण किती मोठं डिस्टन्स आहे, किती वेळाचा हा सगळा रोड आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो। जवळपास किमान 1.5 तासांचा हा सगळा रस्ता आहे। एवढ्या वेळापर्यंत पोलिसांच्या व्हॅनचा 2 ते 3 दुचाक्यांकडून पाठलाग केला जात होता असा पोलिसांना संशय आहे। आता हा पाठलाग नेमकं कोण करत होतं तर अर्थातच सूरज ठोंबरे कुख्यात गुंड आहे पुण्यातला आणि सुरुवातीपासूनच अंधेकरांचा तो कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातो। या दोन गँग्स मधलं वैर जे आहे किंवा गँगवॉर जे आहे ते सर्वश्रुत आहे। सूरज ठोंबरेच्या सांगण्यावरून मानव ढमाले नावाचा त्याच्याच टोळीत सक्रिय असलेला एक गुंड आहे, त्यानं हे सगळं आखलेलं आहे असं म्हटलं जातंय। त्याच्या सांगण्यावरून आणखी 3 गुंड आहेत, ज्यांच्यापैकी वेदांत सावंत असं एकाचं नाव आहे, धीरज लाखरा आहे आणि अथर्व खोपडे नावाचे 3 तरुण, हे तीनही तरुण या पोलीस व्हॅनचा पाठलाग करत होते। केवळ पाठलाग करत नव्हते तर ही पोलीस व्हॅन नेमकी कुठून कुठल्या दिशेनं चाललेली आहे, कोणत्या रस्त्यावरून जातीये, पुढच्या चौकात ती कुठे नेमकी जाईल किंवा इथून पुढचा रस्ता कुठला घेईल, इथपासून ते पोलीस व्हॅन मध्ये कोण कोण आहेत, किती पोलीस आहेत, कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे, हे सगळं काही सांगितलं जात होतं फोन कॉलवर। आणि तिकडून कोण ऐकत होतं तर सूरज ठोंबरे ऐकत होता असा पोलिसांना संशय आहे। एकंदरीत काय की पोलीस बंदोबस्ताची रेकी केली जात होती। पोलिसांना हे आरोपी जेव्हा घेऊन जातात तेव्हा साधारणतः किती पोलीस सोबत असतात किंवा शस्त्रधारी पोलीस किती असतात, आपल्याला जर हल्ला करायचा असेल तर तो कसा केला गेला पाहिजे, कोणत्या मार्गे ही गाडी आरोपींना घेऊन येते, गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन काय काय असतं, हे सगळं पडताळण्याचा हा प्रयत्न होता। रेकी केली जात होती आणि कदाचित
नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा या आरोपींना घेऊन पुन्हा एकदा पोलीस न्यायालयामध्ये पोहोचलेले असतील किंवा पोहोचणार असतील बाय चान्स पुढच्या कुठल्या तारखेला, तर त्यावेळेस मे बी याच पोलीस व्हॅनवर किंवा या आरोपींवर थेटपणे गोळीबार करण्याचा किंवा त्यांना संपवण्याचा कट या टोळीनं आखल्याचं पोलिसांना निष्पन्न झालंय. आता यामध्ये जेव्हा पोलिसांना चाकणपर्यंत पोलिसांची गाडी पोहोचल्याच्या नंतर पोलिसांना अशी एक खबर मिळाली की कुणीतरी गाडीचा पाठलाग करताय असं वाटतंय. अर्थात पोलिसांनी तातडीनं संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली, गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर या प्रकरणामधल्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. त्यावेळी यापैकी एका आरोपीकडे एक अग्निशस्त्र म्हणजेच काय तर पिस्टल सापडलेलं आहे आणि काही जिवंत काडतुस सुद्धा आढळून आलेली आहेत. एकंदरीत या सगळ्यांचा प्लॅन असाच होता की पोलीस सिक्युरिटीमध्ये, पोलीस प्रोटेक्शन मध्ये असलेले हे आरोपी आहेत त्यांना टार्गेट करायचं आणि यापूर्वी ज्या 2-3 घटना अंधेकर टोळीकडून झाल्यात, म्हणजे सगळ्यात पहिला खून झालेला होता वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, तो स्वतःच्याच भाच्याचा म्हणजेच आयुष कोमकरचा खून झाला. त्यानंतर अक्षय काळे याच्यावरती सुद्धा गोळीबार झालेला होता. असे आतापर्यंत 3 घटना या अंधेकर टोळीनं 3 गुन्हे केलेले आहेत. त्यापैकी 2 खुनाच्या आहेत. तर त्याचबरोबर एक जी आहे ती हाफ मर्डर आपण ज्याला म्हणतो किंवा अटेम्प्ट टू मर्डर असं म्हटलं जातं, कारण त्या प्रकरणामधले तो जो रिक्षा चालक होता त्याचा सुदैवानं या सगळ्यामध्ये प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे 2 मर्डर आणि 1 हाफ मर्डर असे 3 गुन्हे आहेत जे अंधेकर टोळीनं केलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचाच बदला घ्यायचा म्हणून कुख्यात गुंड असलेल्या सूरज ठोंबरेच्या टोळीनं हा सगळा कट रचलेला होता. अर्थात सूरज ठोंबरे टोळी या सगळ्यामध्ये एकटी नाहीये. या टोळीला वनराजच्याही खुनामध्ये मदत करणारी जी सोमनाथ गायकवाड टोळी होती त्याही टोळीचा या सगळ्यामध्ये सहभाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अर्थात आता या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांकडून तपास केला जातोय. नेमकं कोण कोण या सगळ्यामध्ये आहे, कुणी हा प्लॅन आखलेला होता, नेमकं टार्गेट कुणाला करायचं होतं, कृष्णा अंधेकर टार्गेटवर होता की स्वराज आणि तुषार वाडेकर हे दोघेही टार्गेटवरती होते, हे सगळं आता पोलिसांकडून शोधलं जात आहे. कधीपर्यंत हा सगळा कट यांना रचायचा होता किंवा कधी अंमलबजावणी हे लोक करणार होते, हे सगळंही आता पोलिसांकडून पडताळलं जात आहे. मात्र या सगळ्यामधली धक्कादायक बाब अशी की पुण्यातल्या गुंडांना आता पोलिसांचं कसलंही धाक राहिलेला नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण पोलिसांच्याच समोर पोलिसांचीच रेकी केली जाते, पोलिसांच्याच गाडीचा गुंडांकडून पाठलाग केला जातोय. हे प्रकरण किती जास्त गंभीर आहे याचा विचार कदाचित सर्वसामान्य पुणेकर करू शकत नाहीत. जर अशा पोलीस बंदोबस्तामध्ये एखादा अनुचित प्रकार घडला तर पुणे पोलिसांवर किती मोठी प्रश्नचिन्ह निर्माण होतील याचा विचार आता पोलिसांनीच करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे पोलिसांच्या ज्या इंटेलिजन्सच्या टीम आहेत किंवा जे गुप्त खबरी असतात पोलिसांचे, त्यांचं नेटवर्क आणखीन स्ट्रॉंग होऊन पोलिसांना या सगळ्या खबरा लवकर मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात हे सगळं टोळी युद्ध आणखी जास्त भडकताना पाहायला मिळू शकतं. कारण अर्थातच आपल्याला माहितीये की अंधेकर टोळी असेल, सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरेची टोळी असेल, यांचं वैर जे आहे ते काही आत्ताच्या 1-2 वर्षातलं नाहीये. गेल्या 6-7 वर्षांपासूनच या 2-3 टोळ्यांचं वैर आहे आणि त्याचाच फटका वारंवार पुणे शहराला बसत असतो. पुणे शहरामधली गुन्हेगारी या सगळ्यामध्ये वाढतीये. पुण्यातले अनेक लहान लहान तरुण या टोळ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे पोलीस आता हे प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर किती कठोर कारवाई करतात आणि काय काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.